सर थँक्यू सो मच फैजल भाई शेख सर. चला खांदा संघ लवकर लवकर आपण फिल्डिंग लावून घ्या आणि चला बरं बॅटर सुद्धा पाठवायचे आहेत लवकरात लवकर. मॅन ऑफ द मॅच संकेत आपण यायचे संकेत. येस प्लेअर ऑफ द मॅच. चला संकेत यायचे आपण. येस मनोहर दादा भोईर त्याचबरोबर प्रवीण शेठ डिंगोरे यांच्याकडनं प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या सामन्याला होते सुरुवात. बॅटिंगला कुणाल आणि कपिल कचरे ब्रदर्स पाहायला मिळतात. याचा कुणाल पहिला बॉल अजय नाईक हाताळतोय. पहिलाच बॉलवरती मिस टायमिंग फटका फसलाय. अजय नाईक त्या बॉलवरती पकडला जातोय. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज कुणाल नाईक बॅक टू पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी, सुधाकर शेठ डिंगोरे, शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. आदिवासी सरपंच चषक. यस थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बिल्लास. यस पुढील बॉल अजय नाईक खांदा एंड कडनं. देवान स्पोर्ट्स खांदा त्याच्या अगेन्स्ट कृष्णा 11 वारलीपाडा. स्विचिट खेळायचं होतं. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. त्यावेळी मात्र विलास गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. ललकार माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. यस धावसका धाव फलकावती चौकार पाहायला मिळाला मागच्या बॉलवरती. यस पुढील बॉल गोलंदाज अजय नाईक तयार. बॅटिंगला विलास. ते गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. स्विंग अँड मिस. चांगला बॉल योग्य हाताळलाय अजय नाईकच्या माध्यमातून. ज्या अजय नाईकने मनोहर दादा भुईर यांना सांगितले या सीझनला एका महिन्यात 2 बाईक जिंकलेल्या आहेत. तोच गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो अजय नाईक मॅन फ्रॉम खांदा. पनवेल विभागातील संघ पाहायला मिळतोय. रायगड जिल्ह्याचा जा संघ रायगड मध्ये ओळखला जातोय हा संघ. स्लोवन डिलिव्हरी इथे मात्र उडवलाय बॉलला. सुदाम नाईक त्या बॉलवरती येत आहेत. लॉंगला करणार नाहीये चुकी. आणखीन एक धक्का पाहायला मिळतोय. फलंदाज विलासचा खेळ केलाय खल्लास. विकेट.
तुम्ही थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शेकडा आमचे गोठेकर गावचा. नवीन बॅटर प्रवीण पाहायला मिळतो. 4 षटकाचा सामना आहे. वेळ वाचवायचा आहे कारण कालच्या दिवसामध्ये थोडासा वेळ झाला. शेवटचा सामना हा 3 षटकाचा खेळवला गेला. वेळ जर वाचला तर शेवटचा सामना 4 षटकाचा असणार आहे, परंतु वेळ वाचवायचा आहे. पुढील बॉल अजय. इथे सुद्धा चांगला बॉल, इथे लाईन चांगली पाहायला मिळते अजय नाईकच्या माध्यमातून आलेला या बॉलवरती. चेंडूवाला एक डॉट बॉल. यस, गाडीचा आरसा. यस, थँक्यू. त्याचं रिफ्लेक्शन खेळूंच्या आमच्या डोळ्यावरती होतंय. यस, धन्यवाद. यस, पुढील बॉल अजय. बॅटिंगला प्रवीण पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चौकार गेल्यानंतर केलेली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून. स्लो वन डिलिव्हरी. अट्टे मात्र चांगले होते. बॉलला स्टॉप केले गेले. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न अशोकच्या माध्यमातून. प्रयत्न एफर्ट्स मात्र चांगले गेले. आज लेजंड खेळाडू आहेत अशोक नाईक देखील, त्यानंतर राम नाईक असेल. यस, त्यात रवी नाईक हे लेजंड खेळाडू पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. येत आहेत विजय. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 6 धावा. 4 षटकाचा सामना आहे. 2 यशस्वीरित्या विकेट सुद्धा काढल्या गेल्या गोलंदाज अजय नाईकच्या माध्यमातून. फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. देवान स्पोर्ट्स खांदा. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. विजय नाईक पाहायला मिळतात. आता मात्र बॅटिंगला कपिल काचरे पाहायला मिळतात. कपिलला मात्र धावा करावा लागतील कारण 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या 6. त्यामध्ये ड्राईव्ह केले बॉलला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. बॅकअप नाहीये. 2 धावा कंप्लीट. एकच सिंगल कंप्लीट केली गेली आहे. गुरुनाथ मात्र डायरेक्ट हिट वरती गेले होते, परंतु बॅकअपच नाही, प्रोटेक्शनच नाहीये. यस, मंगेश होते तिकडे. यस, पुढील बॉल गोलंदाज विजय. आता मात्र बॅटिंगला पाहायला मिळतो. पुढील बॉल विजय. सुद्धा ड्राईव्ह करायचं होतं. टोला लागलाय. फिल्डर आहेत तिकडे उपस्थित. एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली विजय नाईक. त्यानंतर गोलंदाजी सुद्धा जबरदस्त केली. त्याच्या जोरावरती प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता विजय नाईक. तोच गोलंदाजी मार्फत सज्ज होताना पाहायला मिळतोय. बॅटिंगला कपिल काचरे. शांत ठेवलंय कपिल काचरे या बॅटरला. एका आपला भिवंडी तालुक्यातील संघ, दुसरा आपला पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय. म्हणजे एक ठाणे जिल्हा असेल अक्षयसर, दुसऱ्याला रायगड. कोण पडेगा किस पर बारी. आमचे विठ्ठलदादा डिंगोरे हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आयोजनाचा मुख्य भाग आहेत आमचे विठ्ठलदादा डिंगोरे. यस, गोलंदाजाला वॉर्निंग दिली गेली आहे अंपायरच्या माध्यमातून. लॉफ केला यावेळी मात्र कपिल काचरेचा वार आला या बॉलवरती. वारली पडा ब्रँड. 6 धावा षटकार. फटका
धुवाधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गुटेकर गावचा आदिवासी सरपंच चषक. यस, चला बॉलची पूर्तता करायची आहे. यस, बॉलची पूर्तता लगेच करायची आपण. या धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते. अक्षय बांगरे स्कोरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 14 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ झालाय. दुसरा षटक मार्ग असता विजय. 2 गडी बाद धावसका 14. चांगला षटकार पाहायला मिळतो कपिल काचरे या बॅटरनं. पुढील बॉल विजय नाईक खांदा एंड कडनं. प्रति उत्तरच नाही. प्रश्न विचारला होता. वाईड यॉर्कर वरती गेले होते विजय नाईक आणि चांगला चेंडू ट्रॅव्हल झाला. हिलून सुद्धा दिलं नाहीये. यस, गोलंदाज सज्ज. इथे सोनकीत उडवलाय बॉलला. मिस टायमिंग फटका फसलाय. फिल्डर येत आहे टीप मधनं. फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. झेल मात्र सुटला गेलाय. कपिल काचरेचा झेल महागात पडू शकतो खांदा संघाला. धावसका धाव फलकावरती पाहायला मिळते धावा. धावसका धाव फलकावरती 16. 12 बॉलचा खेळ झालाय. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. या शेवटचा बॉल शिल्लक असेल. कारण आमचे गुण लेखक जरा नवीन आहेत अक्षय बांगारे सर, जरा समजून घ्या. यस, विजय साठी क्रॉस बॅटरने फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. ओहो, सुनील नाईक येते त्या बॉलमध्ये. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. बॅकअप मिळले जाते. 2 धावा कंप्लीट. तिसरं षटक हाताळण्यासाठी सुनील नाईक पाहायला मिळतात. पाण्याची देखील मागणी केली. जरा फास्ट घ्यायचंय. नेक्स्ट मॅच असेल संकल्प स्पोर्ट्स मुरी आणि त्यांच्या अगेन्स्ट मिचकरवाडी. आपण या पहिल्या इनिंगनंतर टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. टॉस साठी आणि घाटनदेवी घाटगर संघाला बाय मिळाले. काल रोमजी केवारी यांनी पुरस्कृत केलेला संघ घाटनदेवी घाटगर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलाय. या सुनील नाईक पाहायला मिळतात. त्यामध्ये चांगला स्कोअर करता फटका. कॅप मध्ये बॉल आहे. मैदानाला आग लावणारा हा बॉल पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. आमचे कल्पेश दादा डिंगोरे हे देखील उपस्थित होत आहेत. व्हीआयपी डाईस वरती बसून घ्यायचंय. कल्पेश दादा डिंगोरे हेमंत डिंगोरे असतील. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. ते एज अँड कॉट बिहाइंडच्या अपील आणि फलंदाज झालाय चालू. 1 वर विकेट डाऊन पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण पाहायला मिळत आहे. किरण कचरे कपिल काचरे यांचे भाऊ पाहायला मिळतात. किरण कचरे पाहायला मिळतात. तिसरा षटक हाताळतोय सुनील नाईक.
याही बॉलवरती यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल यू मिस. आय विल डेफिनेटली यष्ट्या उद्ध्वस्त. सुनील नाईकच्या माध्यमातून दांडी गुली पाहायला मिळते आहे. आणखीन एक धक्का लागलाय 22 वरती. चौथा धक्का ऑन हॅट्रिक वरती आहे आता मात्र सुनील नाईक खांदा संघाकडनं. त्याचा 7 हॅट्रिक झालेले आहेत. 8वी होऊ शकते. याचा सुनील नाईक तयार. सकट केलेला बॉल पॉइंट मध्ये जातोय. बॉल अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळते. 23 या आकड्यावरती 23 ऑन द बोर्ड. 23 धाव फलकावरती. देवान स्पोर्ट्स खांदा आणि त्यांच्या आगे कृष्णल वारलीपाडा नेक्स्ट मॅच मेचकरवाडी आणि त्यांच्या आगे संकल्प स्पोर्ट्स मुरे. आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. इसे स्लाइस करायचं होतं. बाटाने बॉलचा संपर्क झाला नाही. या चेंडूला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी सुनील नाईकच्या माध्यमातून हाताळली गेली आहे. धाव फलकावरती लगाम लावण्याचं काम मात्र या नाईक ब्रदर्सच्या माध्यमातून केलं गेलंय. यस पुढील बॉल सुनील नाईक समोरच्या दिशेमध्ये ड्राईव्ह केलंय. फिल्डर आहेत सुदाम. एक धाव कंप्लीट. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. धावची चान्स. थ्रो थोडासा खराब राहिला गेला. एक सिंगल कंप्लीट. एका सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती पाहायला मिळते. 24 4 गडी बाद 24 धाव संख्या. 3 षटका अखेरीस धाव फलकावरती 24. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सुदाम येतोय. चला फिल्डिंग लावून घ्यायच्या राम सर. आपण लवकर वेळ वाचवायचंय. यस गोलंदाज सुदाम नाईक आलाय. वैयक्तिक पहिलं सांगितलं चौथं षटक सुदाम नाईक तयार. तर पाहायला मिळतोय कपिल काचरे बॅटिंगला असेल. संपूर्ण जबाबदारी असेल. या 6 बॉल वरती किती धावा घेऊ शकतो कपिल काचरे. धावा घ्यावा लागतील. लोअर फुलटॉस सुद्धा क्रॉस बॅटरीने फटका सजवला गेलाय. अडवण्याचं काम मात्र अजय नाईकच्या माध्यमातून दमदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एफर्ट्स जबरदस्त अजयने दिले गेलेत. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या साहाय्याने धाव फलकावरती 26 धावा. 4 गडी बाद 26 धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. ऑनसेटचे फिल्डर थोडे वाढवले जात आहेत. धाव संख्या 26. 5 बॉलचा अजूनही खेळ असेल शिल्लक. आज दिवस क्रमांक पाहायला मिळतोय 10वा मित्रांनो. उद्याचा 11वा फायनल उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. मेगा शो सुद्धा कट केलेला बॉल. एक धाव कंप्लीट केली गेली. सेकंड साठी कॉल दिला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी फेकी थोडीशी खराब झाली गेली. 2 धावा धाव फलकावरती पुन्हा एकदा कंप्लीट केल्या गेल्या. 2च्या साने धाव फलकावरती धाव फलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या 28. चौथं षटक मार्गस्थ धावसंख्या वारलीपाडा संघाच्या पाहायला मिळतात त्या 28. 4 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील वारलीपाडा संघाला. कारण समोर सुद्धा खांदा संघ आहे. त्याच्याकडे बॅटरी आहे भरपूर सारे. इथे सुद्धा शरीराचा वेध घेणारा बॉल. भन्नाट वेग तेज तर्रार आलेला हा बॉल. चेंडू डॉट बॉल. स्वतःच्या फॉल्टवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुदाम नाईकच्या माध्यमातून.
स्लाइस केले गेले, चांगला फटका गॅप मध्ये बॉल. विजय नाईकच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आहे. कमालीची फिल्डिंग विजय नाईक देतोय आपल्या संघासाठी. एक धाव कंप्लीट, एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 29. या बॅटिंग मार्क मध्ये बॅटर पाहायला मिळतोय सागर. पुढील बॉल ते सुद्धा स्विंग अँड मिस. पुढे टाकलेला बॉल सागरला मात्र पूर्णपणे बीट केले करणारी गोलंदाजी सुदाम नाईकच्या माध्यमातून. पुढील बॉल सुदाम सागरसाठी ओव्हर द विकेट. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट टाकले गेले. धावसंख्या धाव फलकामध्ये 29 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल 30 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण वारली पाडा. तुर्तास जाऊया टॉस कडे. यस प्रवीण दादा डिंगोरे या साहेबांच्या शुभास टॉस केला जाईल. एक आपला मिच करवाडी, दुसरा बदला संकल्प स्पोर्ट्स मोरे. चला फिल्डिंग लगेच लावून घ्या आपण वारलीपाडा संघ. यस प्रवीण दादा डिंगोरे यांच्या शुभास टॉस केलं जाते. एका साईडला असेल मिच करवाडी, दुसऱ्या बाजूला असेल संकल्प स्पोर्ट्स मुरे. दोन 2025 असा कॉल आलाय आणि 2025 कॅप्टन टॉस जिंकला काय डिसिजन असेल. यस बॅटिंग आणि बॉलिंग साठी मुरे संघ असेल. शो द गुड गेम. यस प्रवीण दादा आपण यायचं लगेच प्लीज. एक छोटीशी बाईट द्यायची आमच्या या स्पर्धेसाठी. यस चला लवकर फिल्डिंग लावून घ्या आणि सलामीर बॅटर सुद्धा खांदा संघ आपले लवकर लवकर पाठवून द्यायचे. यस सुदाम नाईक आणि नवनाथ नाईक ही जोडी पाहायला मिळते. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या. काही करायचं नेक्स्ट मॅच असेल मेचकरवाडी आणि त्याच्या गेस मुरे. या उद्याच्या दिवसामध्ये मेगा लकी ड्रॉ पाहायला मिळतोय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. सगळे बोलतात का सगळं खेळाडूंसाठी आहेत, परंतु प्रेक्षक राजा वर्ग जागा हो. आणि उद्याच्या दिवसामध्ये प्रेक्षक वर्गासाठी नक्की पाहायला मिळतील लकी ड्रॉ. मोफत कुपन प्रथम क्रमांकाच्या साठी असेल सायकल, सेकंड साठी असेल कूलर आणि तिसऱ्या बक्षीसाठी मिक्सर असेल. सौजन्य बाळू महाराज डिंगोरे यांच्या माध्यमातून. उद्या जर आपण भाग घ्यायचा असेल तर गणेश डिंगोरे सकाळच्या सत्रापासून जुळले जातील. यस गणेश डिंगोरे सकाळच्या सत्रापासून 8:30 वाजल्यापासून इथे असतील.
पहिलाच बॉल मध्ये स्लाइस केले गेले, एक धाव कंप्लीट केली गेली. क्षेत्र निवडे स्क्वेअर लेगचा बॉल शेवटच्या मोमेंटला अडवण्याचं काम केले गेले. तिसऱ्या साठी जात आहे, तिसरी होईल का? 3 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पुढील बॉल इथं समोर खेळले, फटका चांगला आहे, गॅप मध्ये बॉल, बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. फलंदाज नवनाथ नाईकच्या बॅट मध्ये या बॉल मध्ये आलेला हा चौकार, 4 धावा. याही बॉल वरती मिस टायमिंग, पकडला जाईल, झेल पॉइंट मध्ये संपलाय नवनाथ नाईक या बॅटरचा खेळ. यस, चांगला झेल कॅरी झालेला पाहायला मिळते. नाखुश आहेत नवनाथ नाईक कारण खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. नवीन बॅटर अजय नाईक पाहायला मिळतोय. टार्गेट आहे 24 बॉल 30. 7 बनवल्या, 7 वरती पहिला धक्का देवान स्पोर्ट्स खांदा संघाला. यस, बॅटिंगला अजय नाईक, गोलंदाज सज्ज कपिल काचरे. चांगला फटका स्क्वेअर कटचा, फिल्डर टेक डाऊन दिस बॉल. अजय नाईकचा झेल सोडला गेलाय पॉइंट मध्ये. फिल्डरला भेदू शकले नाहीये, परंतु खराब क्षेत्ररक्षण. चुका कराल तर महागात पडू शकतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. कालच्या दिवसामध्ये आमच्या धोनी यांचा नक्कीच एक झेल सुटला गेला, परंतु चुकीला माफी नाहीये. करिश डिंगोरेने दाखवून दिलं हम भी किसी से कम नाहीये. इथे लॉफ केलाय, सुदाम नाईक तुटून पडला गेला या बॉल वरती. बॉल फेकून दिला गेलाय सुदाम नाईकच्या बॅट मधनं हा षटकार, 6 धावा. धावसका धाव फलक होती 14. यस, पुढील बॉल सुदाम नाईक साठी. याही बॉल वरती काय फटका पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास स्वीप शॉट, बॉल आणखीन एक निघून चाललाय सीमा पार. सुदाम नाईकच्या बॅट मध्ये चौकार. धावसका पहिली षटक समाप्त. तब्बल 18 धावा आल्यात पहिल्या ओव्हर मध्ये. महागडा ठरला कपिल काचरे गोलंदाज. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या लगेच. टीम मॉडेल करू नका, पण विनंती आहे. ऑफिशियल्स यांच्याकडनं सूचना येते. 12 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. याचा गोलंदाज सागर आलाय. बॅटिंगला अजय नाईक. हो, इथे मात्र टो क्रशिंग यॉर्कर, प्रति उत्तरच नाहीये. एक धाव कंप्लीट केली. सेकंड साठी गॉल. बघता बघता दुसरी सुद्धा कंप्लीट केली गेली. या दोनच्या सगळ्या धावसका धाव फलकावधी पाहायला मिळतात. धावा 20-20. 10 धावांची गरज आहे. यास पुढील बॉल सागर अजय साठी. लॉफ करायचा होता, परंतु कनेक्शन मात्र हवं तसं झालं नाहीये. 30चं टार्गेट दिलं होतं, त्याचा पटला करताना 20 धावा जमवल्या गेल्या. चांगली गोलंदाजी केली होती खांदा संघानं.
तब्बल 29 धावा दिल्या होत्या 4 षटकांमध्ये. त्याचा पाठलाग करताना मात्र सुरुवात सुदाम यांनी चांगले स्टार्ट करून दिले गेले. पुढील बॉल सागर, याला मात्र खेचून मारलाय, बॉल फेकून दिला गेलाय. हालाय षटकार 6 धावांसाठी डिपॉझिट केला गेलाय. अजय नाईकच्या बॅटमधनं षटकार. धावसंख्या पाहायला मिळते त्या 26. 4 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यस गोलंदाज सागर, बॅटिंगला अजय नाईक. ते कट करायचा होता स्क्वेअर कटचा फटका. आलेला हा चेंडू डॉट बॉल. 4 धावांची गरज आहे. या सागर तयार अजयसाठी. 4 धावांची गरज आहे. काही बॉलवरती कट केलेला फटका ऑन दी अप. फिल्डर येत आहेत. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावसंख्या पाहायला मिळते 27. पुढील बॉल उडवलाय बॉलला सुदामच्या बॅट मध्ये विजयाचा शंखनाद फुंकणारा हा षटकार. अभिनंदन टीम देवान स्पोर्ट्स खांदा आणि हडलक देऊया. इथे मात्र कृष्णाईले वारलीपाडा संघ